एक मुलगी जिचं स्वप्न होतं मोठं होण्याचं, कष्ट करून ती डॉक्टर बनते आणि आपलं करिअर घडवण्यासाठी परदेशात जाते. तिथेच तिची ओळख होते एका डॉक्टर मुलाशी. ओळख हळूहळू मैत्रीत बदलते आणि मैत्री प्रेमात. दोघंही एकमेकांशिवाय राहू शकत नाही तितकंच जवळ येतात. घरच्यांना सांगतात, सगळ्यांच्या संमतीनं लग्न होतं. आयुष्य अगदी परफेक्ट वाटायला लागतं. काही दिवसातच यांच्या आयुष्यात येते एक छोटीशी गोंडस मुलगी. सगळं स्वप्नांसारखं सुरू असताना हळूहळू वास्तव्य समोर येऊ लागतं. नवरा कामात व्यस्त राहू लागतो आणि बायकोच्या मनात शंकेची एक छोटीशी बीज रुजते. ती चिडचिड करू लागते, भांडणं वाढू लागतात. नवरा समजवण्याचा प्रयत्न करतो, पण एक वेळ अशी येते की नवऱ्याची सहन करण्याची ताकद संपते आणि दोघंही वेगळं होण्याचा निर्णय घेतात. पण तिच्या मनात एकच गोष्ट घट्ट बसलेली असते, माझा नवरा दुसरीसाठी मला सोडू शकत नाही, आपल्या मुलीला सोडू शकत नाही. पण वास्तव्य वेगळं असतं. तो खरोखरच त्यांना सोडून दुसऱ्या घरात राहायला निघून जातो आणि इथून सुरू होतं खरं वादळ आणि एकटेपणातून जन्म घेणारे संशय. त्याच्या आयुष्यात कोणीतरी दुसरं आहे का? नवरा त्या घरी कोणत्या स्त्रीसोबत राहतोय हा विचार तिला आतून पोखरू लागतो आणि त्या विचारांच्या आगीमध्ये ती असा एक निर्णय घेते ज्याने सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. पुढे नेमकं काय घडलं? खरंच तिच्या नवऱ्याचे अफेअर सुरू होते का? बायकोनं नेमकं रात्री काय बघितलं आणि त्यांच्या निरागस मुलीसोबत पुढे काय घडलं हे जाणून घ्यायचं असेल तर ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. एक साधं, शांत, मध्यमवर्गीय घर, जिथे सकाळी आईच्या हातचा चहा, वडिलांची वर्तमानपत्र वाचण्याची सवय आणि मुलीच्या डोळ्यात मोठी स्वप्न. त्या घरात वाढलेली ती मुलगी म्हणजे नेहा गुप्ता. लहानपणापासूनच अभ्यासात हुशार, शांत स्वभावाची, पण आतून खूप महत्त्वाकांक्षी. मोठं काहीतरी करायचं हा विचार तिच्या डोक्यात लहानपणापासूनच घट्ट बसला होता. डॉक्टर होण्याचं स्वप्न तिनं फक्त पाहिलं नव्हतं, तर त्यासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं होतं. दिवस रात्र अभ्यास, मित्रमैत्रिणींपासून थोडं अंतर, फक्त एकच ध्येय, डॉक्टर बनायचं. आईवडिलांनाही तिचा खूप अभिमान होता. घरची परिस्थिती फार श्रीमंत नव्हती, पण त्यांनी कधीच तिच्या शिक्षणात कमी पडू दिलं नाही. तू फक्त अभ्यास कर, बाकी सगळं आम्ही पाहू, हे वडिलांचे शब्द तिच्यासाठी प्रेरणा होते. आणि शेवटी ती वेळ आली. नेहाने मेडिकलमध्ये ॲडमिशन घेतली. त्या दिवशी तिच्या घरात जणू सणच होता. शेजारी, नातेवाईक सगळे येऊन अभिनंदन करत होते. आपली मुलगी डॉक्टर होणार. आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू होते. मेडिकल कॉलेजचं आयुष्य सोपं नव्हतं. ताण, प्रेशर, रात्री रात्री जागरण, पण नेहासाठी हे सगळं काहीच नव्हतं, कारण तिचं स्वप्न तिच्यासाठी सगळ्यापेक्षा मोठं होतं. वर्षागणिक ती पुढे जात होती आणि शेवटी ती डॉक्टर झाली. तिच्या नावापुढे डॉक्टर लागलं. त्या एका क्षणासाठी तिनं किती कष्ट घेतले होते हे फक्त तिलाच माहिती होतं. पण नेहाचं स्वप्न इथे थांबणारं नव्हतं. तिला अजून पुढे जायचं होतं. तिला परदेशात जाऊन पुढचं शिक्षण घ्यायचं होतं आणि तिच्या मेहनतीमुळे तिला ती संधी मिळाली. एका मोठ्या देशात, मोठ्या हॉस्पिटलमध्ये पुढचं शिक्षण आणि करिअर. पहिल्यांदाच घर सोडून इतक्या दूर जाणं. आईवडिलांसाठी ते कठीण होतं, पण त्यांनी तिला थांबवलं नाही. तू जा, तुझं स्वप्न पूर्ण कर, असं म्हणत त्यांनी तिच्या पाठीशी उभं राहिलं. आणि नेहा निघाली एक नवीन जगात, नवीन लोकांमध्ये, नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी. परदेशातलं आयुष्य सुरुवातीला थोडं कठीण होतं. भाषा, लोक, वातावरण सगळंच वेगळं. पण हळूहळू ती सगळ्यात मिसळू लागली, कामात रमू लागली आणि तिथेच तिची भेट झाली सौरभ सोबत. डॉक्टर सौरभ, शांत, समजूतदार आणि खूपच सिंपल माणूस. तोही भारतातूनच आलेला. दोघंही एकाच हॉस्पिटलमध्ये काम करत होते. सुरुवातीला फक्त हाय हॅलो, नंतर थोडं बोलणं आणि हळूहळू मैत्री. कॉफी घेऊ का? एका दिवशी सौरभने सहज विचारलं. नेहा थोडी हसली. हो चालेल म्हणाली. त्या एका कॉफीपासून सुरुवात झाली आणि मग कॉफी, डिनर, लांब चर्चा, कामाच्या गोष्टी, आयुष्याच्या गोष्टी. दोघांमध्येही एक वेगळंच कनेक्शन तयार होत होतं. सौरभचा शांत स्वभाव आणि नेहाची महत्त्वाकांक्षा दोघंही एकामेकांना पूरक होते. हळूहळू मैत्री प्रेमात बदलली आणि दोघांनीही ते कधी झालं हे कळलंच नाही. नेहा, मला वाटतं मी तुझ्यावर प्रेम करतो.
एका संध्याकाळी सौरभनं थेट सांगितलं. नेहा काही क्षण शांत राहिली. तिच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित आलं. मलाही, ती बोलली. त्या 2 शब्दांनी त्यांच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू झाला. काही महिन्यांनी त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पण ते दोघंही आपल्या कुटुंबाचा आदर करणारे होते. म्हणून त्यांनी ठरवलं की भारतात जाऊन सगळ्यांनाच सांगायचं. दोघंही भारतात आले. सुरुवातीला थोडासा ताण होता. घरच्यांना पटेल का? पण जेव्हा त्यांनी सगळं शांतपणे आपल्या घरच्यांना समजावून सांगितलं तेव्हा आश्चर्यकारकपणे कुणीच विरोध केला नाही. दोघंही डॉक्टर, दोघंही समजूतदार आणि दोघंही एकमेकांवर प्रेम करतात हे पाहून दोन्हीही कुटुंबांनी आनंदाने त्यांच्या लग्नाला होकार दिला. आणि मग मोठ्या थाटामाटात त्यांचं लग्न झालं. संगीत, मेहंदी, लग्न सगळं एकदम स्वप्नासारखं. नेहाच्या आयुष्यात सगळं परफेक्ट चाललं होतं. करिअर, प्रेम, लग्न आणि आता एक नवीन सुरुवात. लग्नानंतर ते पुन्हा परदेशात गेले. तिथे त्यांनी आपलं घर घेतलं. एक छोटंसं पण सुंदर घर, जिथे प्रत्येक भिंतीवर त्यांच्या आठवणी होत्या. सकाळी दोघंही एकत्र निघायचे. हॉस्पिटलमध्ये काम, संध्याकाळी एकत्र जेवण, विकेंडला फिरायला जाणं, सगळं अगदी फिल्मसारखं. आपलं आयुष्य असंच राहिलं पाहिजे, नेहा अनेकदा म्हणायची. सौरभ हसायचा. राहील, मी आहे ना. दिवस असेच आनंदात जात होते. आणि मग एक दिवस त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. आपण आता फॅमिली प्लॅन करूया का? नेहाने त्याला विचारलं. सौरभनं तिच्याकडे पाहिलं आणि हसतच तिला म्हणाला, हो, आता वेळ झाली आहे. त्या एका निर्णयाने त्यांच्या आयुष्यात एक नवीन आनंद येणार होता. आणि काहीच महिन्यांनी तो दिवस आला देखील. नेहाने एका सुंदर मुलीला जन्म दिला. आपण तिचं नाव काय ठेवू? सौरभनं आनंदानेच विचारलं. नेहा हसली आणि त्याला म्हणाली, आर्या. आणि त्या छोट्याशा बाळाचं नाव ठेवलं गेलं आर्या. आर्या जन्माला आल्यानंतर घरात जणू आनंदाचा सागर उसळला होता. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद सापडत होता. तिचं पहिलं हसू, पहिलं रडणं, पहिल्यांदा हात हलवणं, प्रत्येक क्षण नेहा आपल्या मनात जपून ठेवत होती. तिचं संपूर्ण आयुष्य आता आर्याभोवती फिरायला लागलं होतं. आई होणं हा तिच्यासाठी फक्त एक अनुभव नव्हता, तर ती तिची ओळख बनली होती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तिचं सगळं लक्ष फक्त मुलीकडेच असायचं. सौरभही सुरुवातीला खूप आनंदी होता. तो कामावरून घरी आल्यावर सरळ आर्याला उचलून घ्यायचा, तिच्यासोबत खेळायचा. तिचं हसणं पाहून दिवसाचा सगळा थकवा विसरून जायचा. पण हळूहळू न कळत त्यांच्या आयुष्यात एक बदल सुरू झाला होता. नेहाचं सगळं लक्ष आता फक्त आर्याभोवतीच राहिलं होतं. हे चुकीचं नव्हतं, पण त्या सगळ्यात ती स्वतःला आणि सौरभला कुठेतरी विसरू लागली होती. सौरभ कामावरून घरी यायचा, पण आधीसारखी त्याच्यासोबत गप्पा मारणारी, हसणारी नेहा आता फारशी बोलत नव्हती. थांब ना, आधी आर्याला झोपवते, आता वेळ नाही, मी खूप थकली आहे, असे शब्द आता रोजचेच तिचे झाले होते. सौरभ समजून घ्यायचा, कारण त्याला माहिती होतं की आई होणं किती कठीण असतं. पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात त्याला एकटेपणा जाणवायला लागला होता. एका रात्री सौरभनं नेहाला हळूच विचारलं, नेहा, आपण थोडा वेळ एकत्र बसू शकतो का? नेहा थकलेल्या आवाजातच त्याला म्हणाली, सौरभ प्लीज, मला खूप थकवा आलाय, उद्या बोलू ना. तो शांत झाला, काहीच बोलला नाही. पण त्या रात्री त्याला झोप लागली नाही. छताकडे बघत तो विचार करत राहिला, आपण खरंच दूर जातोय का? दिवस जात होते आणि हे अंतर हळूहळू वाढतच होतं. नेहाची चिडचिड वाढत होती. लहान सहान गोष्टींवर ती रागवायला लागली होती. कधी सौरभ उशिरा आला तर, कधी आर्या रडली तर, कधी घरात काही विस्कळीत झालं तर. तिच्या आवाजात एक ताण स्पष्ट जाणवायचा. तुला काहीच कळत नाही का? मी एकटी किती सांभाळू? ती एका दिवशी जोरातच ओरडली. सौरभ शांतपणे म्हणाला, मी प्रयत्न करतोय नेहा, पण माझंही काम आहे ज्यावर आपलं घर चालतं. यावर माझं काम नाही का? मी दिवसभर काय करते? नेहाचा आवाज अजूनच चढला. त्या दिवशी पहिल्यांदाच त्यांच्या घरात इतकं मोठं भांडण झालं होतं. आर्या घाबरूनच रडायला लागली आणि त्या क्षणी दोघंही थांबले. काही क्षण शांतता पसरली, पण त्या शांततेमध्येही एक ताण होता, एक दुरावा होता. त्या दिवसानंतर सौरभनं स्वतःला अजून जास्त कामात गुंतवून घेतलं. तो उशिरा घरी यायला लागला.
कधीकधी तर रात्री उशिरापर्यंत तो हॉस्पिटलमध्येच थांबायचा, कारण घरी आल्यावर होणारी भांडणं त्याला आता सहन होत नव्हती. त्याला शांतता हवी होती, पण नेहासाठी हे अजूनच वेदनादायक होतं. तो आता मुद्दामच उशिरा येतो. त्याला आपल्यात काहीच इंटरेस्ट नाही की दुसऱ्या कुणासोबत तो बाहेर संपर्कात तर नसेल ना. ती स्वतःशीच विचार करायची, बोलायची. तिच्या मनात संशयाचे बीज रोवले जात होते. कदाचित त्याच्या आयुष्यात कुणीतरी दुसरी आली असेल, हा विचार तिला वेड लावत होता आणि त्या विचारामुळे तिची चिडचिड अजून वाढत होती. एका संध्याकाळी सौरभ घरी आला. नेहा दारातच उभी होती. तिच्या डोळ्यांत राग होता. कुठे होतास इतका वेळ? ती थेट मुद्द्यावर आली. हॉस्पिटलमध्ये काम होतं, तो शांतपणे म्हणाला. खोटं बोलू नकोस. कोण आहे ती जी तुझ्या गाडीत बसली होती? नेहाने थेट आरोप केला. सौरभ हादरला. नेहा, काय बोलतेस तू? असं काही नाही आहे. फ्रेंड होती माझी, तिला फक्त ड्रॉप केलं मी. मला सगळं कळतंय, तू बदललायस आता, ती ओरडली. त्या दिवशीच भांडण खूप वाढलं. शब्दांवर शब्द चढत गेले आणि त्या शब्दांनी त्यांच्या नात्याला जखमा करायला सुरुवात केली. त्या रात्री सौरभने ठरवलं, आता बस, खूप झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी तो शांतपणे नेहासमोर बसला. नेहा, आपण असं राहू शकत नाही. नेहा थोडी थांबली. म्हणजे? मला वाटतं आपण थोडंसं अंतर ठेवायला हवं. त्या शब्दांनी नेहाच्या पायाखालची जमीनच सरकली. तू काय बोलतोयस? मी खरं बोलतोय. रोजचं भांडण, हा ताण, हे सगळं आता मला अजिबात सहन होत नाही. नेहाच्या डोळ्यात ते ऐकून अश्रू आले, पण तिचा राग अजूनही कमी झाला नव्हता. म्हणजे तू मला सोडून जाणार आहेस? सौरभ काही क्षण शांत राहिला आणि मग हळूच म्हणाला, हो, कदाचित आता मला तेच करावं लागेल. त्याचे तो शब्द ऐकून नेहाच्या आत काहीतरी तुटलं. तिला विश्वासच बसत नव्हता. हा तोच सौरभ आहे का, जो मला कधी सोडून जाणार नाही असं म्हणायचा? त्या दिवसानंतर सौरभ वेगळं राहायला लागला. एकाच शहरात, पण वेगळ्या घरात. नेहासाठी हे सगळं सहन करणं खूप जास्त कठीण होतं. ती पूर्णपणे एकटी पडली होती. तिची मुलगी होती, पण मनातली पोकळी भरत नव्हती. ती वारंवार विचार करायची, तो परत येईल, सगळं माझं ठीक होईल. पण दिवस जातच होते आणि सौरभ काही परत येत नव्हता. आणि मग एक दिवस तिच्या दारावर एक कुरिअर आलं. तिनं ते उघडलं आणि तिच्या हातातून ते कुरिअरचे कागद खाली पडले. ते होते घटस्फोटाचे कागद. घटस्फोटाचे ते कागद हातात पडल्यावर नेहाच्या आयुष्यात जणू सगळं काही थांबलं. काही क्षणांसाठी तिला काहीच समजेनासं झालं. तिचे हात थरथरत होते. डोळ्यांसमोर सगळं धुसर झालं होतं. हे खरं आहे का? हा एकच प्रश्न तिच्या मनात पुन्हा पुन्हा घुमत होता. ज्या माणसावर तिनं मनापासून प्रेम केलं, त्याच्यासोबत आयुष्यभर राहायचं स्वप्न पाहिलं, तोच आज तिला सोडून जाण्याचा निर्णय घेत होता. तेही इतक्या सहजपणे, इतक्या थंडपणे. ती जमिनीवर बसली. कागद तिच्या समोर पडले होते आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. पण काही वेळानंतर त्या अश्रूंनीच हळूहळू रागाचं रूप घ्यायला सुरुवात केली. तो मला सोडून जाऊ शकत नाही, तो मला असं एकटं टाकू शकत नाही, हे विचार तिच्या डोक्यात फिरायला लागले आणि त्या विचारांनी तिच्या मनात एक वेगळाच अंधार तयार होऊ लागला. त्या दिवसानंतर नेहा पूर्णपणे बदलली. आधी जिथे ती फक्त चिडचिड करत होती, तिथे आता तिच्या स्वभावात एक विचित्र कडकपणा आला होता. ती कमी बोलू लागली, पण जेव्हाही बोलायची तेव्हा तिच्या शब्दांमध्ये राग, कटुता आणि एका प्रकारचा सूड स्पष्टपणे दिसायचा. आर्या तिच्या समोर खेळत असायची. मम्मा मम्मा बघ ना, असं म्हणत ती तिचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करायची. पण नेहा अनेकदा तिच्याकडे दुर्लक्ष करायची. तिचं लक्ष कुठेतरी दुसरीकडेच असायचं. तिच्या डोक्यात सतत सौरभ, घटस्फोट, कोर्ट हेच विचार फिरत होते. एका दिवशी तिनं अचानकच निर्णय घेतला, मी त्याला असं सहजपणे जिंकू देणार नाही. त्यामुळे तिनं वकिलांशी संपर्क साधला आणि सौरभ विरुद्ध केस टाकली. तो मला मानसिक त्रास देतो, मला एकटं टाकलं, आणि केस सुरू झाली. कोर्टाचे फेरे सुरू झाले. प्रत्येक तारखेला नवीन ताण, नवीन वाद. सौरभ कोर्टात शांतपणे उभा असायचा. नेहा मात्र प्रत्येक वेळेस अधिक आक्रमक होत होती. तू मला असं सोडून जाऊ शकत नाहीस, ती कोर्टाबाहेर त्याच्यावर जोरातच ओरडली.
सौरभने फक्त एकदाच तिच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात आता ते पहिलं प्रेम नव्हतं, फक्त थकवा होता आणि एक मोठा निर्णय. नेहा, आता खूप जास्त उशीर झालाय, तो शांतपणे तिला म्हणाला. हे शब्द नेहाच्या मनात खोलवर घुसले. आता तिच्यासाठी हे फक्त नातं वाचवण्याचंच नव्हतं, हे आता तिच्या अहंकाराचं युद्धच बनलं होतं. दरम्यान तिच्या कामावरही याचा परिणाम दिसू लागला. ती ज्या हॉस्पिटलमध्ये उशिरा यायची तेव्हा कधी रुग्णांशी चिडून बोलायची, कधी तिच्या सहकाऱ्यांवर जोरजोरात ओरडायची. नेहा, तुम्ही ठीक आहात का? एक सिनियर डॉक्टरनं तिला विचारलं. ती तिरसटपणे म्हणाली, हो, मला काही झालेलं नाही. पण खरं तर तिला खूप काही झालेलं होतं. एक दिवस परिस्थिती इतकी बिघडली की हॉस्पिटलने तिच्यावर कारवाईच केली. तुमचं वागणं प्रोफेशनल नाही, रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे आणि शेवटी तिला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. त्या दिवशी नेहा पूर्णपणे एकटीच रस्त्यावर उभी होती. हातात बॅग, डोळ्यांत राग आणि मनात एकच विचार, हे सगळं फक्त त्याच्यामुळेच झालं. तिला वाटत होतं तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यामागे नवरा सौरभच कारणीभूत आहे. तिच्या सेव्हिंग्स हळूहळू संपत चालल्या होत्या. कोर्ट केस, वकील, रोजचा खर्च आणि मुलगी आर्या. ती आर्थिक, मानसिक सगळ्याच बाजूंनी आता तुटत चालली होती. पण सगळ्यात मोठा धक्का अजून बाकी होता. एक दिवस कोर्टात सौरभनं एक मागणी केली. मला माझ्या मुलीची कस्टडी हवी आहे, तो शांतपणे म्हणाला. ते ऐकून नेहाच्या चेहऱ्यावरचा भाव बदलले. काय? नेहा सध्या मानसिकदृष्ट्या स्थिर नाही, ती आर्याची योग्य काळजी घेऊ शकणार नाही. हे शब्द ऐकून नेहा मात्र भडकली. तू मला वाईट आई म्हणतोयस? मी सत्य सांगतोय, सौरभनं उत्तर दिलं. त्या दिवशी कोर्टात सगळं बदलायला लागलं. सौरभनं पुरावे सादर केले, नेहाच्या वागण्याचे, तिच्या चिडचिडीचे, तिच्या अस्थिर मानसिक स्थितीचे. नेहा ओरडत होती, हे खोटं आहे, सगळं खोटं आहे. पण पुरावे तिच्या विरुद्धच होते. काही आठवड्यांच्या सुनावणीनंतर कोर्टानं निर्णय दिला. आर्याची कस्टडी सौरभकडे आता दिली जाणार होती. तो निर्णय ऐकून नेहा पूर्णपणे कोसळली. नाही, ही फक्त माझीच मुलगी आहे, मी तिला कुणालाही देणार नाही. मी तिचं संगोपन नीट करेन, मेहनत करेन. ती कोर्टातच रडत ओरडत होती. पण कायद्याचा निर्णय झाला होता. एका महिन्यानंतर आर्याला तिच्या वडिलांकडे सुपूर्द केलं जाणार होतं. त्या एका महिन्याचा काळ नेहासाठी मात्र नरकासारखा मोठा होता. ती आर्याकडे पाहायची, तिला घट्ट मिठी मारायची. तू मला सोडून जाणार नाहीस ना? ती हळूच आपल्या मुलीला विचारायची. पण तिच्या छोट्या आर्याला काहीच समजत नव्हतं. ती फक्त आईच्या बोलण्यावर हसायची. पण नेहाच्या मनात आता एक वेगळाच संघर्ष सुरू झाला होता. एकीकडे तिचं आईचं प्रेम आणि दुसरीकडे तिचा जखमी अहंकार. रात्री ती झोपायचीच नाही, फक्त विचार करत राहायची. शेवटी तो जिंकलाच. माझं सगळंच संपलं, मी माझ्या मुलीशिवाय राहूच शकत नाही. आणि मग हळूहळू त्या विचारांनी एक भयंकर वळण घेतलं. जर माझी मुलगी आर्या माझ्याकडे राहू शकत नसेल तर आर्या कुणाकडेच राहू नये, हा विचार तिच्या मनात पहिल्यांदाच आला. आणि ती स्वतःच त्या विचाराने खूप घाबरली. मी असा काय विचार करते? पण तो विचार तिथेच थांबला नाही. तो परत तिच्या डोक्यात आला आणि पुन्हा पुन्हा आला. आणि प्रत्येक वेळी तो विचार अधिक मजबूत होत गेला. नेहा आर्याकडे पाहत होती, पण तिच्या डोळ्यात आता प्रेमासोबत एक अंधाराही दिसत होता. तिचं मन आता दोन भागांत विभागलं गेलं होतं. एक आई आणि एक सुडाने पेटलेली पत्नी स्त्री, जी पूर्णपणे डिप्रेशनमध्ये गेली होती. कधीकधी माणसाच्या मनात येणारे विचार सुरुवातीला फक्त एक क्षणभराचेच वाटतात, पण जर त्यांना थांबवलं नाही तर ते हळूहळू वास्तव्य बनू लागतात. नेहाच्या बाबतीतही तसंच काहीतरी होत होतं. तिच्या मनात आलेला तो एक भयानक विचार, आर्या
कुणाकडेच राहू नये. आता तिच्या मनात खोलवर रुजत चालला होता. सुरुवातीला ती स्वतःलाच थांबवत होती. नाही, मी आई आहे, मी असं कसं करू शकते. पण प्रत्येक वेळी जेव्हा तिला सौरभ आठवायचा, कोर्टाचा तो निर्णय आठवायचा, तिच्या आतला राग पुन्हा जागा व्हायचा. त्यानं माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आणि मग तिच्या मनात तोच विचार परत यायचा आणि यावेळी तो अजून थोडा मजबूत असायचा. दिवस पुढे जात होते. कस्टडी ट्रान्सफर होण्यासाठी फक्त काहीच दिवस आता उरले होते. पण प्रत्येक दिवस नेहासाठी जणू एक काउंटडाऊन होता. आता फक्त 10 दिवस, आता फक्त 7 दिवस. ती आर्याकडे पाहायची, तिच्यासोबत खेळायची, पण तिच्या मनात चाललेला तो संघर्ष अजूनच तीव्र होत होता. एका रात्री ती आर्याच्या बाजूला बसली होती. तिची मुलगी आर्या गाढ झोपली होती. नेहाने तिच्या केसांवरून हळूच हात फिरवला आणि तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. मी तुला सोडू शकत नाही बेटा, कधीच नाही. त्या क्षणी तिच्या आत काहीतरी तुटलं होतं, किंवा कदाचित काहीतरी कायमचंच तिच्या मनात बदललं. दुसऱ्याच दिवशी सकाळी नेहा अचानक खूप शांत दिसत होती. जणू तिनं काहीतरी ठरवलं होतं. आर्या, आज आपण फिरायला जाऊया का? ती हसतच आपल्या मुलीला म्हणाली. निरागस तिची मुलगी आर्या आनंदाने उड्या मारू लागली. येस मम्मा, जाऊया. नेहानं हळूहळू सगळं प्लॅन करायला सुरुवात केली. ती डॉक्टर होती. तिला सगळं माहिती होतं, कशानं काय होईल, किती प्रमाणात, किती वेळात. तिनं एक औषध घेतलं, झोप आणणारं. जास्त प्रमाणात घेतलं तर जीवासाठी धोकादायक. तिचे हात थोडे थरथरत होते, पण तिचं मनात थंड झालं होतं. संध्याकाळ झाली. दोघीही बाहेर फिरायला गेल्या, हसत खेळत, जणू काहीच घडणार नाही असं. पण त्या हसण्यामागे एक भयंकर सत्य आता लपलेलं होतं. रात्री त्या घरी पुन्हा परत आल्या. आर्या खूप थकली होती. मम्मा मम्मा, मला झोप येते, ती हळूच म्हणाली. नेहानं तिला पाणी दिलं आणि त्यात त्या सोबत आणलेलं औषध मिसळलं. ते पिऊन घे बाळा, ती शांतपणे म्हणाली. आर्यानं काहीही विचार न करता, न विचारता ते पाणी पिलं. कारण तिच्यासाठी तिची आई म्हणजेच तिचं जग होतं, तिचं विश्व होतं. काही मिनिटातच आर्याचे डोळे जड होऊ लागले. मम्मा, ती हलक्या आवाजात म्हणाली. नेहाचं हृदय जोरजोरात धडधडत होतं, पण तिच्या चेहऱ्यावर कसलाच भाव नव्हता. आर्या हळूहळू झोपली. त्या क्षणी नेहा काही सेकंद तशीच उभी राहिली. तिच्या मनात शेवटचा संघर्ष सुरू होता. थांब, अजून वेळ आहे, एक आवाज म्हणत होता. पण दुसरा आवाज जास्त जोरात होता. आता मागे फिरू नकोस नेहा. आणि नेहाने तो दुसराच आवाज ऐकला. तिनं आर्याला आपल्या मिठीत उचललं. तिचं छोटंसं शरीर तिच्या त्या हातात होतं. ती हळूहळू बाहेर गेली, त्या घराच्या मागच्या बाजूला, जिथे एक स्विमिंग पूल होता. आजूबाजूला पूर्णपणे शांतता होती. फक्त पाण्याचा हलकासा आवाज येत होता. नेहानं आर्याकडे एकदा पाहिलं. तिचा निरागस चेहरा शांत, निष्पाप. त्या क्षणी तिच्या डोळ्यांतून पुन्हा अश्रू आले. मला माफ कर माझ्या बाळा, तू जा पुढे, मीही लवकरच तुझ्याकडे येते, ती हळूच पुटपुटली. आणि क्षणातच तिनं आपल्या मुलीला, आपल्या आर्याला त्या थंड पाण्यात सोडून दिलं. पाण्यानं एक हलकासा आवाज केला आणि काही सेकंदातच सगळं काही पुन्हा शांत झालं. नेहा काही क्षण तिथेच उभी राहिली. जणू तिला विश्वासच बसत नव्हता की तिनं काय केलं. पण आता सगळं काही संपलं होतं. ती पटकनच आत गेली, आपला फोन उचलला आणि 911 नंबर डायल केला. हॅलो, माझी मुलगी, ती पूलमध्ये पडली, प्लीज लवकर या आणि तिला वाचवा. ती रडत रडत बोलत होती, पण त्या रडण्यामागे एक बनावटपणा होता. काही मिनिटातच सायरनचा आवाज ऐकू आला. पण त्याच वेळी एक दुसरी गाडीही वेगाने त्या घराकडे येत होती. तो होता सौरभ, आर्याचा वडील आणि नेहाचा नवरा. त्याला आधीच काहीतरी चुकीचं वाटलं होतं
आणि म्हणूनच तो तिथे पोहोचत होता. त्याची गाडी थांबली. तो घाईघाईनं गाडीच्या बाहेर आला. आर्या, आर्या, तो जोरजोरात ओरडला. नेहा त्याचा आवाज ऐकून थररली. सौरभ सरळ पूलकडे धावला आणि पाण्यात उडी मारली. काही सेकंदांनी तो आर्याला घेऊन बाहेर आला. आर्या, बाळा, डोळे उघड, डोळे उघड बेटू, तो जोरजोरात ओरडत होता. पूलच्या काठावर सौरभ गुडघ्यावर बसला होता. त्याच्या हातात आर्याचं निष्पल शरीर, तिचे ओले केस तिच्या चेहऱ्यावर चिकटले होते. तिचा छोटासा हात त्याच्या बोटांमध्ये अडकलेला आणि सौरभचं हृदय अक्षरशः तुटत होतं. आर्या, प्लीज डोळे उघड बाळा, तो थरथरत्या आवाजात तिला म्हणत होता. त्याने तिला पुन्हा पुन्हा CPR द्यायला सुरुवात केली. प्रत्येक श्वासासोबत त्याची आशा जिवंत राहण्याचा प्रयत्न करत होती. कम ऑन, कम ऑन, तो स्वतःलाच सांगत होता. आणि अचानकच आर्याच्या छातीने हलकासा झटका घेतला. सौरभचे डोळे मोठे झाले. येस येस, तिने हलकासा श्वास घेतला, कमकुवत पण जिवंत. त्या क्षणी सौरभच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. त्यानं तिला घट्ट मिठी मारली. तेवढ्यातच तिथे ॲम्ब्युलन्स येऊन पोहोचली. डॉक्टर्स धावत आले. त्यांनी पटकनच आर्याला स्ट्रेचरवर घेतलं. पल्स वीक आहे पण चालू आहेत, एक डॉक्टर म्हणाला. सौरभ तिच्यासोबत ॲम्ब्युलन्समध्ये बसला. त्याचा हात अजूनही तिच्या हातात होता. दरम्यान नेहा तिथेच उभी होती, पण तिच्या चेहऱ्यावर ना घाबरटपणा दिसत होता ना दुःख, फक्त एक विचित्र शांतता होती. जणू तिला काही कळतच नव्हतं की आपण काय केलंय आणि इथे काय झालं आहे. पोलीसही तिथे आले. त्यांनी परिस्थिती पाहिली. नेमकं काय झालं एका ऑफिसरनं तिला विचारलं. नेहाने रडण्याचा अभिनय करत त्यांना सांगितलं. ती खेळत होती आणि अचानक पूलमध्ये पडली. ऑफिसरनं तिच्याकडे नीट पाहिलं. त्याला काहीतरी विचित्रच वाटलं. तुम्ही तिथेच होतात, त्यानं विचारलं. हो, पण मी काही करू शकले नाही, तिचं उत्तर तयारच होतं. पण तिच्या त्या आवाजातला भाव काहीतरी वेगळंच सांगत होता. दरम्यान हॉस्पिटलमध्ये आर्यावर तिकडे उपचार सुरू होते. डॉक्टर्स तिचे प्राण वाचवण्यासाठी खूप धडपडत होते. सौरभ बाहेर उभा होता. त्याच्या हातावर अजूनही तिच्या पानाचे थेंब होते आणि मनात एकच प्रश्न, हा खरंच अपघात होता का? त्याला नेहाचं वागणं आठवत होतं, तिची चिडचिड आठवत होती आणि तिचं हे आत्ताचं बदललेलं रूप देखील आठवत होतं. आणि आजच तिचं शांत राहणं काहीतरी जुळत नव्हतं. थोड्या वेळाने डॉक्टर बाहेर आले. ती आता स्टेबल आहे, पण अजून तुमच्या मुलीचा धोका टळलेला नाही. सौरभनं सुटकेचा निश्वास टाकला, पण त्याच्या मनातली शंका अजूनही जिवंतच होती. दरम्यान पोलिसांनी तिकडे तपास सुरू केला. पूलजवळचे CCTV फुटेज आता तपासले गेले आणि त्यात जे काही दिसलं ते अतिशय धक्कादायक होतं. फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत होतं, नेहा स्वतः आर्याला उचलून त्या पूलकडे नेत होती. कोणताही अपघात दिसत नव्हता, कोणताही घसरून पडणं दिसत नव्हतं. नेहा म्हणजेच ती स्वतः तिला त्या पाण्यात सोडत होती. तो व्हिडिओ पाहून पोलिसांच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले. हा अपघात नाही, एक ऑफिसर म्हणाला, हे काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी लगेचच हॉस्पिटलमध्ये जाऊन सौरभला ती माहिती दिली. मिस्टर सौरभ, आम्हाला तुमच्याशी थोडंसं बोलायचं आहे. सौरभ त्यांच्यासोबत गेला. आमच्याकडे काही पुरावे आहेत जे दाखवतात की ही घटना अपघात नव्हती. त्यांचं बोलणं ऐकून सौरभ थबकला आणि म्हणतो, म्हणजे? ऑफिसरने शांतपणे त्याला सांगितलं, तुमच्या पत्नीनं नेहाने तुमच्या मुलीला स्वतः पूलमध्ये टाकलं. त्या शब्दांनी सौरभच्या मात्र पायाखालची जमीनच सरकली. नाही, हे शक्यच नाही, तो पुटपुटला. पण पुरावे त्याच्या समोर होते. त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिने असं का केलं? त्याच्याकडे त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. दरम्यान तिकडे पोलिसांनी नेहाला अटक केली. ती देखील शांतपणे त्यांच्यासोबत गेली, जणू तिला सगळं काही आधीच माहिती होतं. तुम्हाला अटक केली जाते, एक ऑफिसर तिला म्हणाला. पण नेहाने काहीच विरोध केला नाही. ती फक्त एकदाच मागे वळून पाहिली. तिच्या डोळ्यात
ना पश्चाताप होता, ना भीती होती. फक्त आणि फक्त एक रिकामं पण होतं. पोलीस स्टेशनमध्ये तिची चौकशी सुरू झाली. तुम्ही असं का केलं? एका ऑफिसरने तिला विचारलं. काही क्षण ती शांत राहिली आणि मग ती हळूचच त्यांना म्हणाली, कारण मी तिला गमावू शकत नव्हते. ऑफिसर गोंधळला. म्हणजे? जर ती माझ्याकडे राहू शकत नव्हती तर कुणाकडेच राहू नये. त्या शब्दांनी तिथे उपस्थित सगळेच हादरले. ही फक्त एक आई नव्हती, ही आता एक गुन्हेगार बनली होती. दरम्यान सौरभ हॉस्पिटलमध्ये बसला होता. त्याच्यासमोर त्याची मुलगी, जी अजूनही आपल्या जीवासाठी झुंज देत होती, आणि दुसरीकडे त्याची पत्नी, जिने हे सगळं केलं. त्याच्या आयुष्यातलं सगळं एका रात्रीत आता बदलून गेलं होतं. कोर्टरूममध्ये त्या दिवशी पूर्णपणे शांतता होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्ट दिसत होता, कारण आज निर्णयाचा दिवस होता. नेहा खुर्चीवर बसली होती, डोळे खाली, चेहरा पूर्ण थकलेला. तिच्या आयुष्यातील प्रत्येक चूक आज तिच्या समोर उभी होती. जज साहेब आत आले आणि संपूर्ण कोर्ट उभं राहिलं. क्षणभर सगळं थांबल्यासारखंच वाटलं. निर्णय वाचायला सुरुवात झाली. या प्रकरणात आरोपी नेहानं जे काही केलं ते एक आई म्हणून अक्षम्य आहे, पण तपास आणि मेडिकल रिपोर्टनुसार तिची मानसिक स्थिती त्यावेळी गंभीररित्या बिघडलेली होती. नेहाच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले. म्हणून कोर्ट असा निर्णय देत आहे की तिला थेट कठोर शिक्षा न देता तिला मानसिक आरोग्य उपचारासाठी विशेष केंद्रात दाखल करण्यात येईल. जोपर्यंत ती पूर्णपणे स्थिर होत नाही तोपर्यंत ती तिथेच राहील. सगळं कोर्ट शांत झालं आणि पुढचं वाक्य ऐकताच एक बाप म्हणून सौरभच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. लहान मुलगी आर्या हिची कस्टडी तिच्या वडिलांकडे देण्यात येते. त्या दिवशी एक आई हरली होती, पण एक मुलगी वाचली होती. काही महिन्यांनी आर्या तिच्या बाबांसोबत एका छोट्या पार्कमध्ये खेळत होती. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा हसू आलेलं होतं. सौरभ तिला दुरूनच बघत होता. त्याच्या डोळ्यांत समाधान होतं, पण कुठेतरी एक वेदना अजूनही जिवंत होती. आर्या धावत धावत आली आणि म्हणाली, पप्पा पप्पा, मम्मा कधी येणार? त्या एका प्रश्नानं त्याचं हृदय तुटलं, पण तो हसत म्हणाला, मम्मा बरी होईल आणि एक दिवस नक्की येईल. त्याचवेळी दूर कुठेतरी एका शांत रूममध्ये नेहा बसली होती. डॉक्टर तिच्यावर उपचार करत होते. ती आता हळूहळू वास्तव्य स्वीकारत होती. तिच्या हातात आपल्या आर्याचा फोटो होता आणि ती फक्त एकच वाक्य पुन्हा पुन्हा म्हणत होती, मी आई म्हणून हारले, मी बायको म्हणून देखील हारले. सौरभ तर खूप चांगला आहे, मला समजून घेतो. त्याचं कोणत्याच स्त्रीसोबत कुठलंच नातं नव्हतं. त्याला तर फक्त माझ्याकडून प्रेम हवं होतं. पण मीच चिडले, मी त्याच्यावर संतापले आणि सगळं काही मी गमावलं. पण आता मला बरं व्हायचंय, मला माझा संसार हवाय, ती विचार करत होती. तोच डॉक्टरांनी तिला झोपेचं इंजेक्शन दिलं आणि ती झोपली. इकडे सौरभ पण विचार करू लागला. तिनं चिडचिड केली म्हणून मीही चिडलो. कुठेतरी माझीही चुकी झाली. माझ्यामुळे, माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे नेहा एक गुन्हेगार बनली असती. ती डिप्रेशनमध्ये गेली याचा जिम्मेदार मी आहे. नक्कीच मी एकदा माझ्या संसाराला पुन्हा नव्यानं संधी देण्याचा विचार करेन, तेही माझ्या आर्यासाठी. नातं म्हणजे फक्त दोन माणसांचं एकत्र येणं नसतं, ते दोन मनांचं, दोन स्वभावांचं आणि दोन जगांचं जुळणं असतं. सुरुवातीला सगळं खूप सुंदर वाटतं, प्रेम, काळजी, एकमेकांशिवाय जगू शकत नाही अशी भावना. पण हळूहळू आयुष्याची वास्तव्यता समोर येते. जबाबदाऱ्या वाढतात, अपेक्षा वाढतात आणि तिथूनच छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड, भांडणं, गैरसमज सुरू होतात. प्रत्येक भांडण जिंकण्याचा प्रयत्न करताना आपण नकळत नातं हरवत असतो. मीच बरोबर की तू या प्रश्नात आपण हरवत जातो. आणि जेव्हा अहंकार प्रेमावर भारी पडतो तेव्हा निर्णय घेतले जातात, कधी घटस्फोटाचे, कधी वेगळं राहण्याचे. आणि त्या निर्णयात सर्वात जास्त तुटतं ते निरागस मन, मुलांचं. मुलं कधीच भांडत नाहीत, त्यांना फक्त आई बाबा दोघंही हवे असतात. पण मोठ्यांच्या रागात, अहंकारात आणि टोकाच्या निर्णयांमध्ये त्यांचं बालपण तुटतं, त्यांचं हसू हरवतं आणि त्यांचं आयुष्य दोन तुकड्यांत विभागलं जातं. कधी कधी एका क्षणाच्या रागात घेतलेला निर्णय संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकतो. फक्त नवरा बायकोच नाही, तर त्या नात्याशी जोडलेले प्रत्येक जीव यात जखमी होतात. म्हणून थांबा, एक क्षण थांबा. राग आला तरी शब्द तुमचे थांबवा. निर्णय घेण्याआधी
तुम्ही विचार करा, कारण तुटलेलं नातं पुन्हा जोडता येतं कदाचित, पण तुटलेलं बालपण कधीच परत येत नाही. प्रेमात जिंकणं महत्त्वाचं नसतं, तर नातं टिकवणं महत्त्वाचं असतं. अहंकार थोडासा बाजूला ठेवला तर अनेक घरं यात वाचू शकतात आणि अनेक मुलांचं आयुष्यही. मित्र आणि मैत्रिणींनो, कधीकधी आयुष्यातील वेदना, राग आणि एकटेपणा इतकं वाढतं की माणूस स्वतःलाच हरवून बसतो. पण प्रेम कधीही मालकी हक्क नसतो, तो विश्वास असतो. नातं जपण्यासाठी नियंत्रण नाही तर समजूत आवश्यक असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मानसिक आरोग्य हा कमकुवतपणा नाही, ती एक जबाबदारी आहे. एका चुकीच्या निर्णयाने एक आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं आणि निरपराध जीवांचं भविष्यही बदलू शकतं. आई होणं म्हणजे फक्त जन्म देणं नाही, तर प्रत्येक क्षणी स्वतःला हरवूनही मुलांसाठी योग्य निर्णय घेणं असतं. ही कथा काल्पनिक असली तरी तिच्यातलं सत्य खूप खोल आहे. शेवटी एकच सत्य, नातं जपायचं असेल तर मी नाही, आपण म्हणून जगायला शिका. बाकी ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली खाली कॉमेंटमध्ये नक्कीच लिहा. सौरभनं नेहाला माफ करून पुन्हा एकदा आपला संसार सुरू करायला हवा का? नेहाने सुद्धा पहिलं सगळं काही विसरून जाऊन स्वतःमध्ये बदल करून आपल्या संसाराला अजून एक चान्स द्यायला हवा का? खाली कॉमेंटमध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका. धन्यवाद.